रेखा व बेटा ओ माय व अरे बाप रे श्री शिवाय नमस्तुभ्यम कुंदकेश्वर महादेव निरोगी काया दे रे माले हाऊस माल न लेकरू नि तुम्ही काय म्हणे तब्येत बिगाडी रे बा महादेव काय नाही बाई मी आज रात्री चालली जास आई कोंबडी निघत कोंडेलनी काय मला सवय नाही मनीषीन म्हण काय चित लागी नाही राय व बहीण अरे महादेव अरे 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 बापरे सर्दी नि खोकला नि बापरे अरे राम हरे कृष्ण हरे राम 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 महादेव बेटा नेमनचे रे म्हण दादा फक्त म्हणे तब्येत चांगली राहू दे बा महादेव म्हणा निस्ता चटापटा जीव कराय ना बीन व रेखा बी पोऱ्या मा लागी जास रेखा व रेखा मी निस्ती उठबट कराय न व बहीण उन व आई काय होय ना तुमले व बहीण मला काय गुई काय होईते दे व बहीण दादा उन्हा का दवाखाना मा चालणी जासू बहिणी मला वाटलाय द्या व बहीण म्हणागर तो माणूस ने राया टोकी राय ना काल दिन कथा कथा बोले फोन मा आवाज बी येणी बरोबर संताप करा व बहीण तुना अन्ना फोन लाव बहीण मला पोसाडा लाव बहीण मला रातले बसाडी द्या ओ बापरे एकदमच आयु ओ आई का बरं अशा उठबट करा ना तुम्ही हा हो बहीण मला काय शांती लागी नाही राहिली दादा म्हणा जीव असा कन 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 कराय ना व बहीण आई पुन्हा न पाणी काय मला पचू म्हणस नाही दादा नाही बहीण दादा तुमले भेटगाठ करणे राहत जाई तुम्ही येत जा आम्ही काही येवाव नाही हो बहीण असं अंग दुखी राहणार रे का तुला काय सांगू थांब आई मी गोळी आणस गोळी शे ना मी आणस तुमले गोळी बापरे तुम्ही तब्येत बिगडी राणी पण मला नुसतं टेन्शन नाही राहणार आई हा ना मग तेवणात का तुम्ही दवाखाना करला पहिले आई हा आणि त्या काय म्हणते ना अजून जाऊ दे हो माय म्हणा तटे बट्या बाया आया बोली चाली मुकी चकी रासो बिन मी अटे आपण दोन दिनभर ये रायर तोंड देखो तटे म्हणे नानमाई जास म्हणे जडामाई जास म्हणे गंगा फेरी पटका मार देस म्हणे अशा चालता बोलता बोलस हाती मल बोलाशिवाय रासनी तर ती हाते डुगडुगी पडणी म्हणा तटे ना नाटे ना गच्ची परक्षे हो बीन म्हणावरी काय आडे काळ काळा वावनी हो दादा मी काय रावावनी हो बी नाटे मला रातले बसाड्या हो बहीण दादा बड्याले फोन लाव बहीण बाप रे बाप मला काय शांतीने लागी राहिनी बहीण म्हणा का जीव निघी जाय दादा असं नका बोला हो आई हां थांबा मी तुमले तेल वगैरे सगळा मसाज कर देस डोकानावी आणि गोळीला तर तुम्ही डोलो गोळीला तर थोडा फरक पडी पॅरासिटामोल से ना ती गोळीला तुम्ही फरक पडते तुमले लगेच माय अरे बापरे महादेव महादेव मला सुख नव्हते रे दादा काय चुकाय ना रे मनावरी आई तसं नाही राहते तुमनं कसं पाणी चेंज होई ना म्हणून वीज असते आणि तुमला कसं अशी कर मारा माणसं वय नाही ना म्हणून तसं वय राहणं ते कसं तुमनं वय नाही शोभतून इथलं टेन्शन नका ले आई उठबट नका करा असं झोप आता तुम्ही शांत नाही ओ बाई नाही रे दादा असा नि पाय नि डोकं नि कंबर असं दुखी राहणं विचारू नको व बहीण बाप रे बाप गोळी बघू द्या मला चला मी काय सांग राहनू मला तापी घ्या त्या पोऱ्याला आता लवच नको व बाई दाखलला पोऱ्या को लगेच आजारी पट्टस होईन त्या व्याको सर्दी खोकला तापी लागी रे दादा त्यानं दवाखाना व्हायची मागा रासा को हा तो रात्रात जपू देत नाही व बहीण मग त्याला तुला बेडरूम असते व विंत आई वटवट न करा शांत वार झोपा तुम्ही मग
पटपट नका करा ना, तुम्हाला जास्त त्रास होई. शांत झोपी राहता तुम्ही. मला चेन नाही पडी राहणार ना बाई, मला काय चेन पडी नाही राहणार हो. अरे का मी अशी करस का कवडी आणि गॅलरीमा उभी होतो गमत दकी राहीन तू खुर्चीवर पटीस नाही असं कापर बराय ना माले अशी थंडी वाजनी. बरं बरं आंगले काटावू ना तो बाई. हां त्यासलेच फोन लाय राहू मी. शांत राहा तुम्ही थोडं. नको माय त्याला टेन्शन नको देऊ बाई. मग अजून आपलं ओळख नाही पाळख नाही, आपण कोणाला सांगतो बरं. त्यासलेच बोलावं ना पडे ना, जवळ तशी त्याच नाही कंपनी. हॅलो हां आईन दिसली तब्येत बिगडी जायला म्हणतं. घर येत आहेस तेही जा म्हणता असं. मग खूपच बापरेन मायरे करा ना त्या. मला खूप जीव घाबरे राहणार. मग एकदम अशी मत सोड देतीस त्या नुसत्या उठबट 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 करायला. या ना तुम्ही घर. हां अर्धा तास लागे असं. हां चालेल ना मग या. ओ माय तुम्ही त्याला कसं आले फोन करावं बहीण. तू पुऱ्या घाबरी जाईन दादा. मला जाऊ दे रे का आधी. लक्झरी मा बसाडे म्हणा मला रातले निघीच राहणार त्या आई राहणार. तशी गोळी वगैरे नाही सांगी देवानी आई. गोळी नको देऊ म्हणे, कारण मग डॉक्टर अजून तापुत्री जाई बा. मग काय समजी डॉक्टरले असं सांग राहतात त्या. काहीच देऊ नको मी असंच लिहिलं असं म्हणे. झोपा मग तुम्ही शांत व्हा, असं उठबट नका करून आई म्हणे. चालू हिंमत सुटी सास बापरे. तुम्ही अर्ज हिंमत आई म्हणे. तुम्ही तर डायरेक्ट कशा करायला लाग जातीस बापरे. पण नुसतं जीव घाबरायला लाग्या आई. हो आई शांत लिहा ना थोडंसं. मग तुम्ही असं जास्त चटापटा करशात ना तर तुम्हाला जास्त त्रास होई आई. शांतीने लागे राहिनी हो बहीण माले. अरे का मला शांती नाही लागे राहिनी रे बेटा. मना जीव कसा तडम तडम कराय ना हो बहीण. हर हर महादेव हर हर महादेव कुंदकेश्वर महादेव. जेवढं चटपट करशात ना तेवढा त्रास होईल. मी तेच सांग ना तुम्ही. मग पण तीस हो बिन तुम्ही कशी हवी. मग उन्हात त्या दरवाजा ना वाजून आणून दारू गाडासा आई. उनू उनू. अरे बापरे काय वाय ना माडी तुले. ओ माडी चालतं वाका ना मग चालतं. बारे म्हणत्या मन घर पोसाड रे दादा माले. मला काय बाग द्यावा नाही रे बाटे. हो बापरे बाप. मला सर्दी आणि खोकला आणि ताप. म्हणत्या मला घर पोसाड रे बा. मला त्याची तकलीफ राहिली रे दादा. अरे बापरे असं कसं काय माडी आहे काय की. हां कवायचा फोन करू ना मग माले. बारे मी ते नाही सांग राहील तू रे म्हणतं. ऑफिस मा जायचे त्याला फोन नको करू, टेन्शन नको देऊ म्हणतं म्हणा दादाले. बापरे माझी तकलीफ राहिली रे भाऊ माली कशी बी. सामना जीव चटपट करायला. चांगलं जाई माडी दवाखाना मा घाबरू नको. मग वीज असते पाणी चेंज बी घे ना तू ना. मग गावनं पाणी आटलं पाणी तुला ते काय. तू न बट महिला मंडळ शेतटी आणि काय तुला महिला मंडळ भेटी नाही रा. नाही लवकर करा आई तीच नाही इलाज बरं. मग अरे काम लई जा तुम्ही आतेच दवाखाना मग लई जातेच. हां ओके लिज जा रे मी. चाल माडी